मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे निफ्टी 50चा वन डेचा चार्ट पॅटर्न लावला आणि तुम्ही कधी इथे नीट पाहिलं तर इथे टॉपला एक रेड कॅन्डल बनली आहे जी की आहे शूटिंग स्टार. शूटिंग स्टार कधीही टॉपला बनली तर ती ब्युटिफुल वर्क करायची संभावना खूप जास्त असते. आणि कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूअर आहात आणि मार्केट अनालिसिसचे व्हिडिओ पाहतात तर तुम्हाला माहिती आहे आपलं मार्केट अनालिसिस व्हिडिओची ॲक्युरेसी किती बेस्ट आहे की येणाऱ्या वीकमध्ये मार्केट एक्झॅक्टली त्याचप्रमाणे परफॉर्मन्स करतं. कधी तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही मागचे मार्केट अनालिसिसचे व्हिडिओसुद्धा रेफर करू शकता आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये कधी तुम्ही क्रॉस चेक केलं तर तुम्हाला तिथे समजेल की मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण जेही सांगतो त्या प्रकारे तिथे आपल्याला गोष्टी घडताना दिसतात. म्हणून आता इथे ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली. जोवर इचा लो ब्रेक होत नाही मित्रांनो तोपर्यंत इथे नवीन आपल्याला सेलिंग करायची नाहीये. जसा इचा लो ब्रेक होताना दिसेल तर आपल्याला नियर अबाउट 800 पर्यंत इथे एक टार्गेट मिळायची शक्यता आहे. आता आपण इथे 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्न मध्ये आलोय मित्रांनो आणि आपल्याला इथे डबल टॉप पाहायला मिळतोय की हा एक टॉप बनला होता, सेकंड हा टॉप आहे. काइंड ऑफ एम पॅटर्नचं सुद्धा इथे ब्रेकआउट झालेलं दिसते. म्हणजे एंडिंगला सेलिंग प्रेशर होतं शुक्रवार. मार्केट आता फ्लॅट ओपन झालं म्हणजे ही रेंज ते ह्या रेंज मध्ये म्हणजे 24,000 ते 24,100 मध्ये ओपन झालं तर आपल्याला वेट करायचा मार्केट कोणत्या साईडला ब्रेक करतंय त्यानुसार. ज्याही साईडला ब्रेक करेल ना इथून आपल्याला 100 पॉईंट इझिली एक स्कॅल्पिंग मुवमेंट लगेच पाहायला मिळेल. मार्केट कधी गॅप डाऊन ओपन झाला नियर अबाउट 800च्या आसपास कधी ओपन झाला तर इथे एक बाईंग होण्याची शक्यता आहे. कारण इथे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे मित्रांनो आणि तिथून परत 24,000चं टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. काही कारणास्तव मार्केट गॅप अप ओपन झालं तर मार्केट मध्ये नवीन आपल्याला बाईंग करायची नाहीये मित्रांनो. आपल्याला डीप मध्येच बाय करायचं आहे. सेलिंग आपण केव्हा करू शकतो 24,000च्या खाली कधी मार्केट येताना दिसतंय तर 23,900 आणि 23,800 हे आपले टार्गेट असू शकतात मित्रांनो. या प्रकारे आपल्याला मार्केटला पाहायचं आहे. हे तर झालं ॲज पर चार्ट पॅटर्न. बिकॉज काय आहे मार्केट एक मोठी रॅली करून वर आलेलं आहे. मग मार्केट खाली येईल म्हणजे प्रॉफिट बुकिंग येईल. इथून काही रिव्हर्सल होणार नाही की मार्केट लगेच टर्न घेऊन परत 1,500 पॉईंट खालच्या साईडला येईल असं काही होणार नाही जोपर्यंत त्या संदर्भातली काही न्यूज येत नाही. तर एक परफेक्ट सपोर्ट झोनवर कधी मार्केट येताना आपल्याला दिसते तर तिथे आपण एक बाईंग करू शकतो की तिथून आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड एकदम छान मॅनेज होईल. आता हेच तर झालं प्राइस ॲक्शननुसार. ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते आपण पाहून घेऊयात. मित्रांनो इथे निफ्टीची ऑप्शन चेन लावली आहे आणि ऑप्शन चेन मध्ये कधी तुम्ही पाहिलं तर 24,000चीच लेवल नेक अँड ब्रेक आहे. कॉल साईडचा ओआय 1,63,000 आहे. पुट साईडचा ओआय 2,19,000 आहे. लक्ष द्यायचंय की पुट साईडला जास्ती पोझिशन बनल्या म्हणजे आपल्याला काय सांगतो ऑप्शन चेन की 24,000 वर सपोर्ट आहे. मग 24,000च्या आसपास कधी बाय केलं जसं की आपण शुक्रवारी पण पाहिलं की तिथून एक बाउन्स बॅक मार्केटने घेतलेला होता तर आपल्याला वरचं टार्गेट 24,100 आणि 24,200 हे पाहायला मिळणार आहे. कारण इथेच 2 रजिस्टर आपल्याला पाहायला मिळत आहे. 200च्या वरती निघेल तेव्हा नवीन एरिया अनलॉक होणार आहे मित्रांनो. आणि खाली कधी आलं म्हणजे 24ची लेवल कधी ब्रेक केली तर पहिलं टार्गेट पुट साईडला आपलं 23,900 आणि सर्वात मेजर सपोर्ट हा 23,800 वर आहे मित्रांनो. तर 24,000च्या वर एका खाली त्यानुसार आपल्याला पोझिशन बनवायची. 200 पॉईंटचे तर इझिली टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी मोठा झोन पाहिला तर 23,800 ते 24,200 हा झोन आहे मित्रांनो. इथे मार्केट 1 ते 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. हे तर झालं निफ्टीचं. आता आपण बँक निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते जाणून घेऊया. मित्रांनो निफ्टी बँकचा इथे वन डेचा चार्ट पॅटर्न लावलेला आणि तुम्ही पाहू शकतात निफ्टीमध्ये तरी आपल्याला सेलिंग प्रेशर आता चालू होताना दिसतंय पण बँक निफ्टीमध्ये त्या मानाने सेलिंग प्रेशर आहे कारण इथे ऑलरेडी 2 कॅन्डल बनलेल्या आहेत. मेजर सपोर्ट आपल्याला वन डे चार्ट पॅटर्नवर या ठिकाणी पाहायला मिळतोय जो की आहे नियर अबाउट 52,000 वर आणि तो कधी ब्रेक झाला मित्रांनो तर आपल्याला डायरेक्ट इथे सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय जवळपास 50,000 वर जो की वन डे टाइम फ्रेमवर आहे. आपण आता 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर पाहूयात की आपण कशा प्रकारे आपल्या पोझिशन इथे बनवू शकतो ते. मित्रांनो बँक निफ्टी ऑलमोस्ट 2 दिवस साईडवेज होती आणि त्या रेंजला त्याने ब्रेक केलं. इथेही काही वेळ साईडवेज झाल्यानंतर त्यालाही ब्रेक केलेलं आहे आणि ऑलमोस्ट जे पण मेजर सपोर्ट होते इंट्राडे मध्ये त्याला ब्रेक करून खालच्या साईडला क्लोजिंग दिलेलं आहे. तर पहिला सपोर्ट आपल्याला इथे 52,000 वर पाहायला मिळतो की मार्केट तिथपर्यंत इझिली ट्रॅक होऊ शकतो. त्यानंतर 51,500 ही तर आपल्याला विजिबल रेंज आहे. जेव्हा ह्या
लेवल ब्रेक होणार आहे. वर आपण फ्रेश बाईंग केव्हा करायची, जोपर्यंत 53,200च्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत इथे फ्रेश बाईंग होताना आपल्याला दिसणार नाहीये मित्रांनो. आणि या रेंज मध्येच कधी मार्केट ओपन झालं तर इथे साईडवेज राहण्याची शक्यता, तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे तर झालं ऍज पर प्राइस ऍक्शनने, पण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते आपण जाणून घेऊया मित्रांनो. इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक नेक लेवल पाहायला मिळते जी की आहे 52,500ची. तिथे कॉल साईडला आणि पुट साईडला ऑलमोस्ट फाईट चालू आहे मित्रांनो. नियर अबाउट सिमिलरच पोझिशन बनलेले आहे, पण मार्केट ऑलरेडी त्याच्या खाली क्लोज झालेला आहे. तर पहिला सपोर्ट आपल्याला स्ट्रॉंग ऑप्शन चेन मध्ये पाहायला मिळतोय 52,000चा, की तिथे पुट साईडला 1,17,000 पोझिशन आहे. तर त्या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊ शकतं आणि त्याच्या कधी खाली गेलं तर 51,500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो बँक निफ्टीसाठी. वर बाईंग आपल्याला केव्हा करायची मित्रांनो, 52,000च्या आसपास किंवा 51,500च्या आसपास प्राइस ऍक्शन नुसार. आणि अजून वरच्या साईडला कधी बाईंग करायचं ठरवलं तर 52,500च्या वरती कधी मार्केटने सस्टेन केलं तर पहिलं टार्गेट आपलं 53,000चं राहणार आहे. तिथे स्ट्रॉंग पोझिशन बनलाय तर 53,000ला एवढं इझिली ब्रेक करणार नाही. आणि कधी ते ब्रेक केलं तर वरच्या लेवल आपल्यासाठी अनलॉक होणार आहे. तर या प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करायची आणि ऑप्शन चेनवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. अशाच प्रकारचा मार्केट अनालिस्टचा व्हिडिओ कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.